नक्कीच हा विजय माझा नसून हा विजय वर्धेकर जनतेचा विजय आहे. सर्वसामान्य कष्टकरी कामकरी लोकांचा विजय आहे. इथल्या गोरगरीब बेरोजगार ह्या सर्व युवकांचा विजय आहे. ही लढाई माझी होती, पण माझी असताना जनता आणि जनता जनार्दन हे माझ्यासाठी मायबाप होते. ही जनता माझ्यासाठी आज किंगमेकर बनली आहे. ह्या लोकांनी मला आपला उमेदवार निवडला. गेल्या 30 वर्षापासून मी सामाजिक कार्य राजकीय कार्य करतो. जात धर्म पंथ पक्ष पाहून कधी कार्य केलं नाही. मी सर्वसामान्य माणसाला न्याय देण्याचा प्रयत्न केला. पण खऱ्या अर्थाने या जनतेने मला डोक्यावर घेतलं, मला संधी दिली. या संधीचं नक्कीच सुवर्ण संधी करण्यात माझा विचार राहील. धोपी प्रचार केलाय, आपण काय सांगाल? माझे एक सामान्य नागरिक म्हणून एक सामान्य कार्यकर्ता हो मी, पण धोबी पछाड देणं हे माझ्या हाती नव्हतं. ही जनतेने धोबी पछाड दिलं. ही जनता इथली आहे. जनतेला कळते की इथलं माणूस काम करणारा कोण आहे. म्हणून ह्याच्यानंतर लोकप्रतिनिधी कसा असावा हे तुमच्या माध्यमातून जाऊ द्यायला पाहिजे. लोकप्रतिनिधी एसी मधला नसावा, लोकप्रतिनिधी सामान्य माणसाचा असावा, जेणेकरून त्याची जे नाळ आहे इथल्या जनतेशी जुळली पाहिजे. त्याची जे चाड आहे इथल्या लोकांशी जुळली पाहिजे. लोक समस्या जाणून घेतल्या पाहिजे, जेणेकरून कुठल्या नेत्याचा तो पाठीराखा नसावा किंवा कुठल्या नेत्याचा तो म्हणजे असा कुठल्या नेत्याचा लांगून चालून करणारा नसावा असं मला वाटते. जनशक्ती जिंकली 100%. आज जर आम्ही पाहिलं जनशक्ती विरुद्ध धनशक्ती झालीच वर्ध्यामध्ये. आणि किती पैसा वाटला, आणि पैसा वाटताना त्यांनी काय काय नाही केलं. हिरोईन आणल्या, पैसा वाटला, अजून काय नाही केलं, म्हणजे खूप काय केलं. पण तेव्हा आम्हाला वाटलं की आमची मायबाप जनता आहे, जनता आम्हाला नक्कीच न्याय देईल. म्हणून जनतेच्या दरबारात आम्ही गेलो आणि जनतेला आम्हाला न्याय दिला. म्हणून येणाऱ्या काळामध्ये वर्धेकरांना सर्वांना माझं नम्र विनंती आहे की आपण त्याच्या नगरपरिषदेमध्ये आपला प्रत्येकाने आपला सहभाग नोंदवावा. माझा शहर माझी जबाबदारी हा मी टॅग लाईन आहे. म्हणून येणाऱ्या काळामध्ये सर्व संस्थेला सर्वसामान्य लोकांना घेऊन मला काम करायचं आहे. सभागृहामध्ये सगळे सदस्य माझे निवडून आले, त्यांचं मी अभिनंदन करतो. सर्वांना सोबत घेऊन चालून मला वर्धेचा वर्धा शहराचा विकास करायचा आहे. जेणेकरून पालकमंत्री सुद्धा भाजपचे आहे, पण पालकमंत्री भाजपचे नसून ते पूर्ण जिल्ह्याचे पालकमंत्री आहे. वर्धेचा विकास त्यांना पण करायचा आहे आणि मला पण करायचा आहे. म्हणून माझी एक यंत्रणा कामी आहे की मला त्यासोबत सर्वांसोबत काम करायचं आहे. येणाऱ्या काळामध्ये आम्ही सर्व मिळून वर्धेचा विकास करू.